त्यानंतर पापुल प्रश्न, आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात? संत रामदास, ग. माडगुळकर, बाबा बोरकर का बासी मर्डेकर? आधुनिक वाल्मिकी हे ग. मा यांना म्हणतात, म्हणजे ग. माडगुळकर हे पर्याय बरोबर आहे. 2 नंबरच्या पर्यायाला विधातून तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पर्याय असे दिले ज्यामध्ये आपल्याला गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण विनोबा भावे यांनी गीताही लिहिलेलं आहे, व्यासमुनी यांनी भगवद्गीता म्हणजेच गीता लिहिलेलं आहे, तर लोकमान्य टिळकांचं आहे गीता रहस्य, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. आणि वाल्मिकी यांनी तर रामायण लिहिलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर राम गणेश गडके यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिलेले नाही असं विचारले? प्रेमसन्यास, एकच प्याला, सौभद्र, भावबंधन. तर पहा, सौभद्र हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं नाही, तर हे कोणाचं आहे? बळवंत किर्लोस्करांचं. त्यानंतर ग्रेस हे टोपण कोणाचे आहे? गोपाळ हरी देशमुख, माणिक शंकर गोडघाटे, शंकर केशव कानेटकर, धोंडो वासुदेव गद्रे. तर पहा, सगळी नावं विद्यार्थ्यांनो अशी आहेत की ज्यामध्ये मुलांना गोंधळ होतो. तर ग्रेस हे टोपण नाव आहे माणिक शंकर गोडघाटे यांचं. तर ग्रेस ग वरून गोडघाटे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. शंकर केशव कानेटकरांचं टोपण नाव आहे गिरीश. धोंडो वासुदेव गद्रे यांचं टोपण नाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायचं देताना. त्यानंतर अयोग्य जोडी निवडा म्हणलेलं आहे. यथार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर. तर पहा, हेच आहे अयोग्य जोडी, कारण यथार्थ दीपिका हे वामन पंडित यांनी लिहिलं आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अभंग आता संत तुकाराम बरोबर आहे, दासबोध संत रामदास बरोबर आहे, भावार्थ रामायण संत एकनाथ बरोबर आहे. अयोग्य जोडी निवडा म्हणलेलं आहे पुन्हा. तर पहा, टोपण नावे दिलेले आहेत. नारायण मुरलीधर गुप्ते बी हे बरोबर आहे. दत्तात्रय कोंडो-घाटे दत्त हे बरोबर आहे. आत्माराव राजे देशपांडे अनिल हे देखील बरोबर आहे. चिंतामण त्र्यंबक खानोलकरांचं टोपण नाव अज्ञातवासी नाही आहे, तर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू. आणि अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचं आहे? तर दिनकर गंगाधर केळकर यांचं, म्हणून याच पर्यायाला विधातून तुम्हाला गोल करायचं आहे. अयोग्य जोडी निवडा. गीता व्यासमुनी, पहा बरोबर आहे. गीताई कालिदास नाही, गीताई तर आपण आताच पाहिलं विनोबा भावे यांचं आहे, म्हणजे हीच आहे अयोग्य जोडी. गीता रेस टिळकांचं बरोबर आहे. गीत रामायण ग. माडगुळकरांचं हे देखील बरोबर आहे. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करावं लागणार आहे. ययाती या पुस्तकाचे लेखक कोण? वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, रणजित देसाई. तर पहा, ययाती पुस्तकाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. यासाठी यांना काय मिळाले? ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे? यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यवीर, विदा सावरकर. हो, यांचंच आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं. नासी फडके, शंकरराव खरात येणार नाही. दुरितांचे तिमिर जाव, विष्णू स्वधर्मे, सूर्यपा हो या ओळी कोणी लिहिल्या आहेत? रामदास, एकनाथ, ज्ञानेश्वर का तुकाराम? तर हे संत ज्ञानेश्वरांचं पसायदानमधील हे ओळ्या आहेत. सांग सांग बोलांत पाऊस पडेल का हे या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? मंगेश पाडगावकर. हो, हेच बरोबर आहे. याच पर्यायाला विधातून तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर चुकीची जोडी निवडा म्हणलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, राजा बडे बरोबर आहे. कणखर देशा, राकड देशा, कुसुमाग्रज. तर पहा, हेच चुकलेलं आहे, यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. बहुत असो सुंदर संपन्नी, श्रीकृष्ण कलोटकर बरोबर आहे. बलसागर भारतो साने गुरुजी बरोबर आहे, म्हणजे 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे तुम्हाला.